ओएसडी पीए नियुक्ती मुद्द्यांवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदेंवरती सामनातून हल्लाबोल, फडणवीसांवरती कौतुकाचा वर्षाव। विरोध मावळला नाही तर शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरला वळसा घालून कोकणात नेण्याचा पर्याय, एमएसआरडीसीकडे पर्यायी आराखडा तयार असल्याची माहिती। कोल्हापूर झेडपीला 57 कोटींचा गंडा घालून रक्कम मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न, शाहूपुरीत गुन्हा दाखल, वित्त विभागाच्या सतर्कतेमुळे फ्रॉड उघड। हजारो कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे पुणे, कोल्हापूर आणि नांदेडसह देशात 60 पेक्षा जास्त ठिकाणी छापे, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत सीबीआयकडे तपास। भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीवर सायबर भामट्यांचा दरोडा, पक्ष पदाधिकाऱ्यांची रेफरल कोडद्वारे फसवणूक केल्याचं उघड, गुन्हा दाखल, दिल्लीतनं एकाला अटक। हिल लाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी माजी आमदाराच्या मुलाला पोलिसांची क्लीन चिट, गोळीबाराच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या वैभवचं नाव चार्जशीटमधनं वगळण्याचा निर्णय। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी। महाराष्ट्रातील 5ही ज्योतिर्लिंगांसह प्रमुख शिवमंदिरात दर्शनाची लगबग, गावोगावच्या शिवमंदिरात रोषणाई। देशातल्या सर्व 12 ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचं चैतन्य, काशी विश्वेश्वराच्या मंदिरात मोठी गर्दी, उज्जैनमध्ये सलग 44 तास सुरू राहणार बाबा महाकाल यांचा दरबार। मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या महाकुंभाची आज सांगता, महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती तब्बल 2.5 कोटी भाविक पवित्र स्नान करण्याची शक्यता, 45 दिवसांपासून सुरू असलेल्या कुंभ पर्वाचा समारोप। गजनीच्या हल्ल्यात उद्ध्वस्त सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या अवशेषांची आज पुनर्स्थापना, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या पुढाकाराने उपक्रम। सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनचा महाशिवरात्र महोत्सव कोइंबतूरमध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रमुख उपस्थिती, संध्याकाळी 6 पासून पहाटे सकाळी 7 पर्यंत चालणार उत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।